अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून आता 14 एप्रिल या दिवशी ज्या महामानवाने तुम्हा आम्हाला माणसावानी जगण्याचा अधिकार मिळवून दिला, हक्क अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या मुलाबाळाच्या हितासाठी स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करता, स्वतःच्या संसाराचा विचार न करता, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता, स्वतःच्या सुखाचा त्याग करून या देशातील माणसाच्या सुखासाठी ज्याने आपली काया झिजवली ते महाकारुणिक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज आपण साजरी करणार आहोत. व बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक पाड्यामध्ये साजरी केली जाते. आमच्या बहुजनाची हीच दसरा आणि हीच दिवाळी आहे. लेकीबाळीला आपल्या गावामध्ये आणून, माहेरामध्ये आणून, पाहुण्या रावण्याला बोलावून, कामानिमित्त बाहेर गेलेले आपले समाज बांधव या साऱ्यांची ओढ, हा आनंदाचा उत्सव आपल्या गावामध्ये साजरा करण्यासाठी सर्व गावामध्ये येतात. अगदी आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने आनंदाने, उत्साहाने ही जयंती साजरी करतात. ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण वामनदादा म्हणतात, वदती आज लेकी बाळी, सण जयंती हीच दिवाळी. आमच्या जीवनामध्ये अनेक दसरा दिवाळ्या आमच्या पूर्वजांनी उपभोगल्या, पण पोटाची खळगी भरण्यासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. उष्ट खरकट फेकून दिलेलं उकरड्यावरचं आणून खाऊन त्याच्यावर उपजीविका भागवावी लागली. मेलेल्या जनावराचं मांस खाऊन त्यावर उपजीविका भागवावी लागली. एवढा कठीण काळ होता. परंतु आज आपल्याकडे सर्व सुख सोयी संपन्न असं जीवन आलेलं आहे. हे जीवन आपल्याला मिळवून देण्यासाठी स्वतःच्या सुखाचा, स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या परिवाराचा त्याग करावा लागला. 18 तासात त्याग करावा लागला. 24 तासातील 18 तास जागून अभ्यास केला. एका पावावर राहून दिवस काढला. देशी विदेशी जाऊन ज्ञान संपादन केलं आणि त्या ज्ञानाच्या आणि पेनाच्या टोकावर या देशातील प्रत्येक माणसाच्या हिताचं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं रक्षण केलं. आणि या आपल्या सर्वांच्या अडीअडचणी बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केल्या आणि आपल्याला विकासाचा, प्रगतीचा मार्ग हा दाखवून दिला. त्या थोर महामानवाचा हा जीवन प्रवास सुरू असताना त्या आपल्या मायमाऊलीला किती त्याग होता, किती कष्ट होतं. बॅरिस्टराची पत्नी होती, नेसायला लुगडं नव्हतं, फाटक्या लुगड्यामध्ये राहिली, शेणाच्या गौऱ्या थापल्या, त्या बाजारात नेल्या, विकल्या, त्याच्यावर उदरनिर्वाह चालवला. एवढी कठीण अशी परिस्थिती, एवढा कठीण त्याग त्या माऊलीने तुमच्या आमच्या सुखासाठी सहन केला. बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षण घेत असताना गंगाधर रमाईचा सोडून जातो आणि ही दुःखाची बातमी रमाई पत्राने बाबासाहेबांना कळवते. दुःखाची घटना साहेब, दुःखाची घटना लिहिते पाणवल्या डोळ्यांनी, जीवलासा गंगाधर आपला गेला हो सोडूनी, रामू झेली ते घाव काळाचा, दूरदेशी तो बाप बाळाचा. राजरत्नच्या वेळेस तापाने फणफणतो, मांडीवर गतप्राण होतो. शेवटचं कफन आणण्यासाठी खिशात पैसा नसतो. बाबासाहेब ओक्साबोक्शी रडतात. परंतु या दुःखाच्या समयामध्ये सुद्धा
छातीवर दगड ठेवून लुगड्याचा पदर फाडून त्यामध्ये पोटचा गोळा गुंडाळून अंतिम संस्कार केला जातो. हा त्याग तुमच्या आमच्यासाठी त्या मायमाऊली रमाईने केला. तिने त्याग केला, तिनं दुःख साहिलं, तिनं कष्ट साहिलं, म्हणून आज आपल्या जीवनाचं सोनं झालं. मायमाऊली रमाई तू थापिल्या ग गवऱ्या, फाटक्या लुगड्यात नांदली, म्हणून आज चालूत नटती नवऱ्या. आज तुमच्या अंगावर हजार 2-2 हजार 3-3 हजाराच्या आपल्या माता भगिनीच्या अंगावर ज्या साड्या आल्या, ती मायमाऊलीने दिलेली, त्या मायमाऊलीने दिलेली ही त्यागाची बोलवण आहे, हे विसरून चालता येणार नाही. त्या युगपुरुषाची, त्या महामानवाची आपण आता 134वी जयंती साजरी करत असताना या महामानवाने त्याग केला, कष्ट केले, त्रास साहिला, दुःख साहिलं, हे कशासाठी? की या समाजामध्ये मानवता, या समाजामध्ये नीतिमत्ता, मानवता नांदावी. प्रज्ञावान, शीलवान आणि करुणा या 3 सत्याची ओळख ह्या येणाऱ्या तरुणांना घडावी, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी. आणि या समाज व्यवस्थेमध्ये वागत असताना सर्व समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था, प्रेम, दया, करुणा ही नांदावी. सदधम्मावर आधारित या समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये त्याग केला. त्या विचाराचा आदर्श असा परिवार, आदर्श असा उपासक निर्माण व्हावा, आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं, वाईट विचाराचा आपण त्याग करून द्यावा आणि सत्याचा आपण स्वीकार करणारे बाबासाहेबाचे, बुद्धाचे अनुयायी बनावेत आणि त्यांच्या विचाराची ती जयंती साजरी करावी. कारण बाबासाहेबांनी आपल्याला मानवतेसाठी, समतेसाठी आणि प्रेमदया भावासाठी महान असा बुद्धाचा मार्ग दाखवून दिला. कारण बुद्धाचा मार्ग आम्हाला विज्ञान सांगितो, सत्य सांगतो. त्या सत्याचा स्वीकार करणारे बुद्धाचे, बाबासाहेबाचे अनुयायी व्हावेत. पंचशिलाचं आपण पालन करावं. मी खोटं बोलणार नाही, प्राणीमात्राची हिंसा करणार नाही, कामवासनेच्या अधीन जाणार नाही, दारू, बिडी, तंबाखू याचं सेवन करणार नाही. हे पंचशील आहे, आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतो. हे केवळ कार्यक्रमामध्ये तोंडाने म्हणण्यासाठी नाही, तर हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणसाच्या आचरणामध्ये ते असावेत, यासाठी बुद्धाने दिलेले आहे. पंचशिलाचं पालन करणारं कुटुंब, पंचशिलाचं पालन करणारा समाज, पंचशिलाचं पालन करणारा व्यक्ती जीवनामध्ये सदैव आनंदी आणि सुखी राहतो. आज आपण देशामध्ये बघतो, बलात्कारासारख्या घटना घडतात, खून खराब्यासारख्या घटना घडतात. ही परिस्थिती या देशामध्ये येऊ नये म्हणून महान अशा ज्ञानवंताने, महान अशा कारुणकाराने भगवान बुद्धाचा धम्म दिला. तो बुद्ध आपल्याला दिला. तो वैचारिक विचाराचा बुद्ध आज प्रत्येक माणसाजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या जयंतीच्या माध्यमातून केवळ DJ लावून, बँड लावून, ढोल लावून, पथक लावून ती साजरी करण्यापेक्षा महामानवाची जयंती ही विचाराने साजरी व्हावी, आचरणाने साजरी व्हावी आणि येणाऱ्या पिढीला बाबासाहेब, बुद्ध यांच्या विचाराचा वैचारिक रूपी शिदोरी त्यांच्यापर्यंत पोहोचावी, पोहोचावी, त्यांच्यामध्ये जागृती व्हावी. या तत्वावर ती जयंती साजरी करावी, असं करावी. कारण दारू पिऊन नाचण्यापेक्षा परिवर्तन समाजामध्ये होईल, जागरूकता समाजामध्ये होईल, मानवता या समाजामध्ये नांदेल. या विषयावर ती जयंती साजरी व्हावी. कारण बाबासाहेबांनी, बुद्धाने त्याग केला आणि आपण त्या त्यागाचा विचार करायला हवा. कारण त्यांचा त्याग हा आपल्यासाठी होता. मग आपण जीवन जगत असताना त्या विचाराचा सुद्धा आपण आदर्श घ्यावा. अर्थदीपभव बुद्धाने सांगितलं, तुझा उद्धारक आहे, हेही बाबासाहेबांनी सांगितलं. परंतु या समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगत असताना ज्ञानाशिवाय गत्यांतर नाही, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणून आपल्याला आपल्या समाजाच्या
हितासाठी, सुखासाठी, परिवर्तनासाठी आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यावं. शिक्षण देऊन सुद्धा त्यांना शील आणि सदाचाराची जाणीव करून द्यावी, तरच इथं मानवता नांदेल. कारण बाबासाहेबांनी शिक्षणाची महती सांगितली, परंतु शिक्षित लोकांनीच मला धोका दिला, हेही बाबासाहेबांनी वक्तव्य केलं. बाबासाहेबांचं म्हणणं या केलं कारण बाबासाहेब म्हणत की शिक्षित हा बुद्धासारखा असावा, शिक्षित हा नागसेन मिलिंदासारखा असावा. म्हणून पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, नागसेन वन अशी नावं देऊन ह्या इतिहासाची जाणीव त्यांना व्हावी आणि त्या सिद्धार्थासारखा त्याग करून, कष्ट करून, सत्यापर्यंत पोहोचून त्या सत्यज्ञानाने जनतेचे प्रश्न सोडवणारा या देशातील नागरिक तयार व्हावा. आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणारे मुलं तयार व्हावेत. आपल्या कुटुंबाशी, आपल्या भावाशी प्रेमाने, आपुलकीने राहणारे उपासक तयार व्हावेत. समाजामध्ये प्रेम, दया, करुणा, आदरभाव नांदावा. केवळ एका दिवशी एकत्र जमलो असेच जीवनभर आपण एकत्र राहावेत. आपल्या अडीअडचणी, समस्या सोडवाव्यात. सुखदुःखामध्ये एकत्र यावे. आई वडिलांचा सांभाळ करावा. यासाठी बाबासाहेबांनी महान असा धर्म दिला. या धर्माचा आचरण करणारा जर समाज असता तर आज वृद्धाश्रमच निघाले नसते, आज बलात्कारासारख्या घटनाच घडल्या नसत्या. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मानवतेसाठी, समतेसाठी बुद्धाचे, बाबासाहेबांचे विचार हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या वैचारिक विचाराची क्रांती होऊन समाजामध्ये परिवर्तन होईल याची अपेक्षा होईल. या तत्वाची जाणीव ठेवून आपल्यामध्ये परिवर्तन, वाईट व्यसन, दुर्गुण असतील ते सोडून देऊन आपण पंचशीलाचं पालन करणारे बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे अनुयायी बनावेत. हीच खरी हाच खरा संघर्ष ज्याच्यासाठी होता ते बाबाचं स्वप्न पूर्ण करणारे बाबाचे उपासक आपण बनावे, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.